अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त, या दोघांसीही न लगे शास्त्रार्थ, मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म. विषयपाशी दृढ आकळीला, कधी पावेन मी मुक्ततेला, ऐसे वदतिया मुमुक्षूला, तारावयाला ही शास्त्रे. पाहुनी ऐशा निज भक्ताला, संतांस जेव्हा येतो कळवळा, काढून काही निमित्ताला, उपदेश अवलीला प्रकटिती. देव अथवा गुरु पाहे, भक्ता आधीन सर्वस्वी राहे, भक्त कल्याण चिंता वाहे, साकडी साहे तयांची. आता एक दुजे लहान, करीतो साईंचे वृत्त कथन, कैसी एखाद्या कार्याची उठावण, करिता नकळत पण दाविती. असो सान वाटे मोठे, खरे कारण कधीही न फुटे, कार्य मात्र हळूहळू उठे, वाच्यता न कोठे केव्हाही. सहजगत्या एखादे काम, निघावे करावा उपक्रम, न मूळ कारण निर्देशना नाम, वरी वरी संभ्रम आणिक. बोलेल तो करील काय, गरजेल तो वरसेल काय, या रूढ म्हणीचा प्रत्यय, विना व्यत्यय साई दे. बाबांसारिख्या अवतार मूर्ती, परोपकारार्थ जगी अवतरती, होता इच्छित कार्या समाप्ती, अंती अव्यक्ती समरसती. आम्हान ठावे मूळ कारण, कोठून आलो कोठे प्रयाण, किमर्थ आम्ही झालो निर्माण, काय की प्रयोजन जन्माचे. बरे स्वच्छंदे जन्म कंठला, पुढे मृत्यूचा समय आला, सकळ इंद्रियगण विकळ झाला, तरीही न सुचला सुविचार. कलत्र पुत्र बंधू जननी, इष्टमित्रादी सकल स्वजनी, देह त्यागिता पाहू नयनी, तरीही न मनी सुविचार.